त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे. ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस चाल. आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहे मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहे. देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत. भजनलाल शर्मा नावाचे एक मुख्यमंत्री आहेत, सैनी नावाचे एक मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशला अजून कोणते मुख्यमंत्री आहेत नावच माहीत नाहीत मला. गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नावच माहीत नाही. काल विचार करत होते गुजरातला कोण मुख्यमंत्री आहे. असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे लेवल कळत नाही. शरद पवार असतील तर फडणवीस बोलतील. पण राऊतसाहेब एक आहे की उत्तर प्रदेशानंतरचं सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला केंद्रात एक वलय आहे. 100% महाराष्ट्राला वलय आहे. महाराष्ट्र आमचे बाबासाहेब भोसले होते मुख्यमंत्री, त्यांना खूप वलय होतं. माहिती आहे का तुम्हाला? बाबासाहेब भोसले नावाचे मुख्यमंत्री होते, सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते. मला माहीत नसेल, त्यांना प्रचंड वलय होतं. तसं वलय बहुतेक देवेंद्रजींना असेल. बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुशिक्षित आहेत, वकील आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही? लेवल माझ्या लेवल एवढं तू. शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात. शरद पवारांची लेवल, कोण जे म्हणत असेल, पवार साहेबांनी जे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लेवलच्या गोष्टी करू नका. आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे? मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो? लोकसभेतली चर्चा त्यांनी स्वतः ऐकावी. लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची, आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची उडालेली थथ फफ ते पाहावं. पराभव झालाय एका बिलाचा. ते बिल महिला आरक्षणाचं नसून डिलिमिटेशनचं आहे. मी आज म्हटलंय सामनामध्ये, यांचा उडता भाजपा झालाय. जे ड्रग्स सगळं सापडतंय ना मुंबई महाराष्ट्रात, त्याची नशा आहे काही. उडता भाजपा झाला यांचा. जरा कळतच नाही आपण काय बोलतो आहोत ते. ज्या बिलाचा महिला आरक्षणाशी काडी मात्र संबंध नाही, त्या बिलावरती स्वतःचे का आपटून घेत आहेत? करू नका असं. महाराष्ट्राची विराबरू होते. आपण म्हणताय ना महाराष्ट्राला वलय वगैरे आहे. हे वलय काय सिगरेटच्या धुराचं वलय नाहीये, हे प्रतिष्ठेचं आणि ज्ञानाचं वलय.